नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आपण आलो भुलेश्वरमध्ये. तुम्ही बघू शकता साई गणेश हँडीक्राफ्टमध्ये आलो आणि इथे तुम्ही माझ्यासमोर जर बघाल तर हे सर्व व्हाईट मटेरियलमध्ये, व्हाईट मेटलमध्ये हे सर्व प्रोडक्ट्स आहेत आणि ह्याबद्दल आज आपण डिटेल्स घेणार आहोत आणि याबद्दल जी इन्फॉर्मेशन आहे आणि जी लोकांपर्यंत पोचली पाहिजे ते आपण याच्या ह्या व्हिडिओ माध्यमातून आपण कवर करणार आहोत. आणि खूप चांगले चांगले ऑप्शन्स इथे तुम्हाला पूजेसाठी किंवा कोणाला गिफ्ट करायचे असतील तर त्या रिलेटेड तुम्हाला इथे मिळून जाणार आहेत. होलसेल रिटेलमध्ये देखील तुम्हाला इथे मिळून जाणार आहेत. चला तर मग बघूया आणि बघूया यांच्याकडे कोणकोणते नवीन नवीन प्रोडक्ट्स पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो, आता आपण आलो भुलेश्वरमधील सर्वात फेमस असं शॉप साई गणेश हँडीक्राफ्ट आणि हे व्हाईट मटेरियल्समध्ये तुम्हाला पूजेचे साहित्य वगैरे, गणपतीसाठी रिलेटेड लागणाऱ्या मूर्त्या वगैरे सर्व तुम्हाला इथे मिळणार आहे त्या शॉपमध्ये. तर दादा, आपल्याला व्हाईट मटेरियल्स जास्त कोणाला माहिती नाही आतापर्यंत. बघा, व्हाईट मेटल आहे ना, असं मेटल आहे जे कधी काळ नाही पडणार, लाईफ टाइम गॅरंटी, वॉशेबल आणि इझी टू मेंटेनन्स. ओके. आणि दिसायला पण एकदम बघायला चांदीसारखं वाटतंय. काय दादा याची डिटेल्स वगैरे काय? बघा, आता 16 रुपये पासून स्टार्ट होतात वस्तू. माझ्याकडे ना एक सिस्टम आहे, डब्ल्यू आणि आर. डब्ल्यू म्हणजे होलसेल, 12 पीसच्या वरती घेतलं तर डब्ल्यू रेट, हे सगळं लिहिलेलं आहे. असे बघा, तुम्ही बघू पण शकतात, मी इथे लिहून पण ठेवलंय. हा, म्हणजे रेट एकदम कस्टमरच्या समोरच दिसणार. आता हे बघा, थोडा डिझाईन मध्ये घेतला तर हे बघा रेट लिहिलंय 31. 12 पीस, समजा 50 पीस घेतला कोणी तर हे रेट, 1 पीस घेतला तर हे रेट. ओके. हे बघा, लहान लहान लोटे पण आहे आपल्याकडे. एक 38चा आहे, एक 55चा आहे. हे बघा, बघू शकता. आणि हे लाईट वेट आहे बट क्वालिटी आहे. दाबून बघा, दाबणार नाही. क्वालिटी आहे, एकदम लाईट आहे बघा, पण क्वालिटी मजबूत आहे. आता यामध्ये साईज पण आहे तुम्हाला 2 साईज आहे लाईट वेट मध्ये. आता हे बघा, पंचपात्र पल्ली, हे पण आहे बघा. हे पण लाईट वेट आहे, म्हणजे ब्रेक पण होणार नाही बघा. आणि हे पंचपात्र पल्ली आहे. आणि याच्यामध्ये साईज हीच आहेत? साईज आहे बघा, 3 साईज आहे. ओके. यामध्ये ही 3 साईज तुम्हाला मिळणार आहेत. प्लस यांच्याकडे तुम्हाला चौरंग वगैरे आहे बघा. आता हे चौरंग आहे ना माझं, हे 2x2 आहे, हे पूर्ण मेटल आहे. याच्यामध्ये लाकूड काय पण नाही. आता हे 42 रुपीज पासून स्टार्ट आहे. आणि मोठी साईज आहे ना, 1.5 फूट बाय 1.5 फूटची आहे आपल्याकडे. ओके. हे बघा, हे तुम्हाला साईज रेंज आहे 2x2, 3, 4, 5 इंच असे. आणि याच्यावर जर समजा डिझाईन वेगळी हवी असेल तर आपल्याकडे ओम पण येणार, श्री पण येणार. ओके. ओम आणि श्री मध्ये ना. प्लस कलश पण, कलश मध्ये पण आहे आपल्याला. हे बघा, स्वस्तिक आहे, पण कलश आहे. बघा. आणि पूर्ण मेटल आहे. आणि हे पण असं नाही की हेवी आहे, पण हे पण लाईट वेट आहे. आणि म्हणजे लहान साईज आहे ना, आता मोठी साईज घेतलं तर मोठी हेवी आहे. अच्छा. त्याचबरोबर हे बघा, हे चौरंग बघितलंय ना. आता हे बघा, हे पाट. ओके. हे बघा, आता गोकुळाष्टमी पण अगदी जवळच आलेली आहे. तर श्रीकृष्णासाठी जर तुम्ही काहीतरी नवीन पाटाचं घेत असाल तर यामध्ये पण साईजेस भेटणार तुम्हाला. यामध्ये पण साईज आहेत. आता हे लहान साईज आहे ना, डिस्प्ले साठी लहानच ठेवलंय, बट मोठी साईज पण भेटणार. आणि यावरती पण जे नक्षीकाम वगैरे केलंय ना त्यांनी, खूप छान वाटतं, हँडमेड असतं. आणि जर तुम्ही बाहेर असं घ्यायला गेलात ना शॉप्स मध्ये वगैरे तर ते महाग पडतं आणि ते एकदम जड असतं. आणि हे कसं आहे, चांगलं दिसायला पण चांगलं आहे, वजनाने पण हलकं आहे, तुम्ही इझी टू कॅरी पण करू शकतात. आणि गिफ्टिंग साठी तर खूप चांगलं ऑप्शन आहे. आता हे बघा, अखंड दिवा जे आपण गणपतीच्या समोर ठेवतात ना, हे पण आहे बघा. हे सेम चांदी सारखं दिसणार. हे पण एकदम लाईट वेट आहे. आणि प्लस याच्यावरती पण डिझाईन बघा तुम्ही. दादा, हे हँडवर्क केलंय का? हँडवर्क आहे. ओके. मस्त आहे. प्लस वरती असं दिवा जाऊ नये, विजू नये म्हणून असं दिलेलं आहे. आता हे बघा, दिवांमध्ये पण माझ्याकडे खूप व्हरायटी आहे. की आता श्रावण मध्ये वाण देतात नाही, ते 25 रुपीज पासून स्टार्ट आहे. ओके. हे बघा, लहान आहे बट फॅन्सी दिवा आहे ते. हे पण एकदम लाईट वेट आहे बघा. म्हणजे अक्षरशः आहे ना, 6 महिन्याचं बाळ पण हातात घेऊन कॅरी करू शकतो, एवढं लाईट वेट आहे बघा. आता हे बघा, याच्यामध्ये पण क्वालिटी वेगवेगळी आहे. आता हे गोल दिवा थोडा फॅन्सी डिझाईन आहे. आता हे पण आहे बघा, 50 रुपयाचं आहे. ओके. आता हे बघा, हे पण एक दिवा आहे. हे लक्ष्मी दिवा, हे पण खूप चालतात गणपती. म्हणजे प्रत्येक जे आहेत ना दिवा, त्यामध्ये वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे. हे बघा, हे पण एक फ्लावर दिवा आहे, एक देवदास दिवा आहे. मस्त वाटतंय. आणि जर आता थोड्या दिवसांनी मार्गशीर्षचा गुरुवार पण चालू होतील तर हे वाणामध्ये पण तुम्ही गिफ्ट करू शकता. आता हे बघा, हे थोडा हेवी वाला आहे. ओके. हे दिवा बघितला ना, त्याच्यामध्ये हेवी वाला आहे. वाव, मस्त आहे. हे पण आहे बघा, मोर. हे थोडा डिझाईन वेगळे आहे.
हे हेवी क्वालिटी. दादा हे वरती असं लटकवू पण शकतो ना? हा, हे तुम्ही स्क्रू वगैरे हे करून लटकवू शकता. म्हणजे गावच्या साईडला जर हे असं जास्त कॉन्सेप्ट चालतो आणि खूप छान वाटते. हे थोडा फॅन्सी अगरबत्ती. ओके. तर नॉर्मल अगरबत्ती स्टँड काय नॉर्मल आहे, ते फॅन्सी आहे. त्याच्यामध्ये 2 काडे हात असे जोडलेले आहेत आणि वरती तुम्हाला इथे अगरबत्ती अडकवायला होल दिलेला आहे. म्हणजे तुम्ही ठेवू शकता. थोडा फॅन्सी मध्ये. यामध्ये मोठी साईज आहे का? नाही, एकच साईज. ओके. याच्यामध्ये तुम्हाला एकच साईज मिळेल आणि दिसायला पण काहीतरी नवीन. आणि लालबाग मार्केट किंवा बाकी दादर मार्केटमध्ये मी फिरतो, पण हे असे कॉन्सेप्ट तुम्हाला इथेच मिळणार आणि खूप सुंदर आहेत. आता हे बघा वाहनासाठी ना सगळ्यात जास्त हेच वाटतात हल्दी कुंकुम मध्ये. हो. हे बघा, ह्याच्यामध्ये पण खूप क्वालिटी आहे आणि असं वाटणार नाही की तुम्हाला हे असे एकदम चीप क्वालिटी आहे, पण ते बघाल ना तुम्ही एकदम चांदीच वाटत. चांदीच वाटते. कोणाला दिला ना माहित नाही पडणार चांदी आहे व्हाईट मेटल आहे काय. आणि यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे साईज आहेत, पण डिझाईन पण. आता हे बघा, हे मोरवाला हेवी आहे. ओके. हा, हे बघा. असं हे करू शकता तुम्ही. इथे हळदी कुंकू आणि तांदूळ वगैरे ठेवू शकता. त्यामध्ये पण खूप सारे पॅटर्न आहेत. हे बघा, छोटी आहे, मोठी आहे. ते बघा. आणि प्लस जर बघाल ना तुम्ही, प्रत्येकावरती वेगवेगळे डिझाईन्स केले आहेत. बघा. आणि मोराचे जे डोळे वगैरे, त्याला हे डायमंड आहे ना दादा? डायमंड आहे, डायमंड वर्क केलेलं आहे. आता हे बघा व्हाईट मेटलचे लोटे. आता हे हेवी रेंज वाले. हे बघा, म्हणजे हे पण जास्त जातात आपल्या क्वांटिटी मध्ये. क्वालिटी आहे ही पण. आणि यामध्ये खूप साईज आहे. आता हे बघा, हे पण आहे लक्ष्मी माताचे लोटे. म्हणजे देवारात पण आपण ठेवू शकतो हे बाप्पाच्या समोर. आता गणेश चतुर्थीला पण हे लागतं. आणि याच्यामध्ये पण खूप साईज आहे. अजून पण 4-5 साईज आहे. बट इथे डिस्प्ले. आता हे बघा, हे लोटा माझा लाईट आहे, बट दाबून बघा एकदा. ओके. बघा, हा सेम आहे, थोडी साईज मध्ये डिफरंट आहे. हा थोडा हेवी क्वालिटी आहे. हा जो आपण हे सर्व प्रोडक्ट्स बघितले त्यामध्येच आहे, फक्त लाईट वेट. आणि असं दाबलं तरी बघा, मी काय लेडीज लोक आहे ना, त्यांना लाईट पाहिजे, कारण की पाणी टाकतात. आणि मेन बघाल ना, इथे जर तुम्ही इथे जर बघाल ना, बाप्पाचे अष्टविनायक वगैरे पण पूर्ण डिझाईन बघा. आणि दादा एक विचारायचं झालं तर ह्याला आपण नॉर्मल वॉश वगैरे नॉर्मल वॉश, पितांबरी वगैरे पितांबरी नाही, नॉर्मल पाणी साबण तेच लावू शकतो. म्हणजे हा एक क्वेश्चन चांगला आपण विचारला का काय काय जण आहेत ना, देवारातली जी वस्तू असतात त्याला पित्तल त्याला पितांबरी लावतात. हे आयटमला नॉर्मल पाणी साबण नॉर्मल आणि जरी वॉश केलं तरी तुमचे पितांबरीचे पैसे वाचतात. हे बघा, हत्ती पण आहे. आता गणेश चतुर्थीमध्ये हत्ती ठेवतात. ते बघा, हत्ती हे हेवी बघा किती. आता याच्यामध्ये साईजेस आहेत. याच्यापेक्षा 4 साईज लहान आहे आणि 5 साईज मोठे आहेत. ह्याला पण डायमंड वर्क केले डोळ्यांवरती वगैरे. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला साईज मिळून जाते. आणि हा पण खूप हेवी क्वालिटी आहे बघा. हे ऑलमोस्ट 500 ग्राम्स आहे हाती. आणि असं वाटणारच नाही की चांदी नाही, रिअल चांदी सारखं वाटतं आणि खूप हेवी वाटतंय बघा. आणि गिफ्टिंग साठी तर खूप खूप जातात. हे शोकेस, टीव्ही कुठे पण ठेवतात. आणि कोणाला जर का पूजेसाठी जर लागत असेल किंवा काय काय जण घरी देवाऱ्याच्या वरती वगैरे हत्ती वगैरे असे लावतात वास्तुशास्त्राच्या नुसार, तर तुम्ही एक कॉन्सेप्ट घेऊ शकता. तर आता बाप्पा आहे. आता हे बघा, हे माझे गणपती बाप्पा. ह्याच्या गणपती बाप्पा मध्ये खूप साईजेस आहे माझ्या. 2 इंच पासून साईजेस आहेत आणि मोठे साईज पण भेटणार तुम्हाला. डायमंड वर्क केले आहेत, प्लस डिझाईन हँड वर्क असतं ते. ओके. हे पूर्ण जे पण दिसत. दादा हे एक घडवण्यासाठी किती दिवस लागतात तरी? एक 2-3 दिवस. 2-3 दिवस जातात. हे बघा, हे पूर्ण प्रोसेस असतो ना, पॉलिश असतं. आणि दिसायला पण एकदम छान वाटतं. देवारात वगैरे तुम्ही किंवा कोणाला गिफ्ट वगैरे करू शकता. खूप छान ऑप्शन आहे. आणि याच्या साईज किती मिळतील? साईजेस माझ्याकडे 500+ व्हरायटी आहे गणपतीमध्ये. गणपती, लक्ष्मी माता, दुर्गा माता, राधाकृष्ण सगळे. आता हे बघा, सगळ्यात जास्त डिमांडिंग समय आहे. हे बघा, हे समय. आता हे बघा, हे जे लिहिलं आहेत ना, हे रिटेल प्राइस आहे. ओके. ही जी रिले आहे ती रिटेल प्राइस आहे. आता कोणाला क्वांटिटी पाहिजे तर 30 जोडी 50 जोडी, तर त्याचा रेट वेगळा असतो. हे तर रिटेल रेट. म्हणजे होलसेल रिटेल मध्ये पण डील केली जाते इथे. आता हे 4 साईज आहे. याच्यापेक्षा मोठी साईजेस पण आहे. आता हे 14 इंच आहे ना, माझ्याकडे 40 इंच पर्यंत आहे साईजेस.
हे बघा आणि खूप सुंदर आहे. हा आणि काळा नाही पडणार. Okay. ओपन मध्ये ठेवला ना, जसं पितलच्या समय पण ठेवताना थोड्या टायमाने ब्लॅक होते. हो. मग हे ओपन ठेवला तर काय आणि पण म्हणजे याची टेन्शन पण नाही. तर तुम्ही आणलात गणपती गेले किंवा बाकी काय फंक्शन असे गेला तुम्ही साईडला ठेवलं तरी काळं पडणार नाही. आणि इझी टू वॉश पण करू शकता. नॉर्मली वॉश जरी केलं तरी हे आहे तसंच व्हाईट मेटल मध्ये. खूप सुंदर. आणि हा कॉन्सेप्ट खूप चांगला आहे. म्हणजे जे गृहिणी असतात त्यांना खूप कामाचा व्याप असतो. त्यात जर देवाची भांडी वगैरे असली तर खूप घासावी लागतात. त्याचबरोबर परत काळा डाग पडला तर ते जात नाही कधी कधी. पण हा कसा आहे, तुम्ही याला नॉर्मल वॉश केलात तर व्यवस्थित राहणार. आणि किती महिने तरी हे राहतं असं. हे लाईफ टाइम बोलला ना. हे बघा तुम्ही बघू शकता, हे माझी फर्स्ट मूर्ती आहे. 8 वर्ष झाली. ओके. हे माझी व्हाईट मेटलची फर्स्ट मूर्ती. ते बघा तसेच आहे. ओके. हे आम्ही आहे ना एक 10-15 दिवसांनी एकदा घेऊन साफ करतात, परत ठेवतात. ओके. म्हणजे हा कॉन्सेप्ट चांगला आहे. तर नक्की इथे येऊन व्हिजिट करायचं. अजून आपण बघूया काय यांच्याकडे मिळतं. बघा आपल्याकडे ना ताट पण आहे. आता माझ्याकडे ना 6 डिझाईन ताट आहे. ह्याच्यामध्ये साईजेस पण भेटणार. सगळ्यांवर रेट लिहून ठेवला. ओके. आता हे बघा, हे आहे ना 45 रुपीज पासून स्टार्ट होणार. म्हणजे सगळं तुम्हाला ताट आहे ना, जसं साईज आहे, डिझाईन आहे. ओके. सगळं तुम्हाला. आणि हे पण लाईट वेट आहे. बघा पण क्वालिटी आहे. नाही बघा, मी दाबतोय जोराने, जोर देऊन तर दाबतोय पण काहीच होत नाही बघा. आणि प्लस प्रत्येकामध्ये तुम्हाला हे बघा ओम, स्वस्तिक, कलश, श्री. आणि लाईट वेट आहे आणि तुम्ही इझी टू ठेवू शकतात कुठे पण. आता हे बघा, जसं हे डिझाईन आहे ना, आता हे थोडा एक्स्ट्रा शाईन वाला. हे तर तुम्हाला एकदम प्युअर चांदी वाटणार. बघा यामध्ये दोघांमध्ये इकडे लाईट कमी आहे, बट लाईट मध्ये एकदम शाईन होणार. शाईन होते. जेव्हा तुम्ही इथे शॉप मध्ये येऊन बघाल ना, तर तुम्हाला दोघांमधला फरक कळेल. पण प्रोडक्ट आहे तेच, फक्त थोडं लाईट वेट आहे आणि हा थोडा हेवी क्वालिटी मध्ये आहे. बघा आता काय ना, याच्यामध्ये मी वेट टाकला ना, मग रेट जास्त जाणार. ओके. बघा हा पण खूप सुंदर आहे. बघा म्हणजे आता मार्केटमध्ये कसे ते डायमंड वाले थाली आले आहेत त्या सजवण्याच्या, पण त्या थोड्या दिवसासाठीच उपयोगाला येतात. डायमंड काय ना निघून जातो. बरोबर. आणि त्याचा कलर नंतर क्वालिटी खराब होते. जर तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट केलात ना, तर तुम्ही लाईफ टाइम तुझा कलर पण जाणार नाही आणि क्वालिटी पण. याच्यामध्ये कलर नाही, पूर्ण मेटल आहे. मेटल मध्ये कोटिंग काय नसतं. काय टेन्शन नाही. तुम्ही आरामात धुवू शकता, ठेवू शकता. नेक्स्ट इयर परत अजून वर्षानुवर्ष वापरू शकतात. क्वालिटी पण खूप छान आहे. आता हे बघा, अजून एक आहे. आता कोणाला आहे ना सेट बनवायचा आहे शॉप मध्ये येऊन. ओके. आता समजा एक सेट बनवायचा, म्हणजे कस्टमर कस्टमाइज पण करू शकतात. हे बघा, आता हे पकडा. आता हे बघा, समजा पंचपात्र पल्ली ठेवला, एक लोटी ठेवला, एक दिवा ठेवला, एक चौरंग ठेवला, म्हणजे कस्टमाइज कशा पण करू शकतात. आता जसं बजेट आहे, आता हे समजा कोणाला क्वांटिटीला द्यायचं, त्यांचं बजेट 200 आहे, तर त्याचं ते प्रोडक्ट घेऊ शकतात. तर याची काय कॉस्टिंग पडेल आपल्याला? हे बघा ना, रिटेल रेट लिहिलंय, सगळं रेट लिहिलेलं आहे. ओके. हा रिटेल रेट लिहिलेला आहे त्यांनी. हे एक पीसचा रेट. ओके. आता कोणी क्वांटिटी घेतला तर डब्ल्यू जे रेट आहे ना, ते कॅल्क्युलेट करून. म्हणजे त्यांनी तुम्हाला दाखवलं मगाशी तसं. इथे रिटेलची प्राइसचा रेट दिलाय आणि होलसेलचा दिलाय. म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे त्यानुसार तुम्हाला इथे प्राइस रेट. समजा कोणी येऊन बोलला की मला 200 पीस पाहिजे, माझं बजट 200 आहे, तर त्यांना 100ची ताट देणार, मग वाटी, जसं डिझाईन पाहिजे तसे मिळून जातील. कस्टमाइज करून खूप सुंदर वाटतंय बघा. आणि जर तुम्ही कुठे घेऊन गेलात ना, तर नक्की तुम्हाला विचारणार की हे तुम्ही नक्की आणलायत कुठच्या शॉप मधनं दादा. आणि जर कोणाला हवं असेल म्हणजे डिलिव्हरी वगैरे डिलिव्हरी पण असतं आपलं. कुठपर्यंत? म्हणजे महाराष्ट्र बाहेर, ऑल ओव्हर इंडिया. ओके. आतापर्यंत कुठपर्यंत गेले तुमचे प्रोडक्ट? माझं ऑल ओव्हर वर्ल्ड. ओके. आमचा एक्सपोर्ट पण होतं ना. ओके. आणि जशी क्वालिटी आहे तशी तुम्हाला इथे जे हे आफ्टर सेल सर्व्हिस पण तुम्हाला चांगली मिळणार. आणि खरंच खूप चांगली रेटिंग सुद्धा आहे शॉपची, तर नक्की यायचं आहे. बघा दिसायला पण खूप छान वाटतं. आता आमचे काय पीडीएफ असतात, आमचे जे तुम्ही नंबर देणार त्याच्यावर पीडीएफ आम्ही पाठवा. म्हणजे जी डिझाईन असतील त्याचे पीडीएफ, माझ्या पूर्ण जे पण आयटम आहे सगळे पीडीएफ मध्ये असतात, त्याच्यावर पण रेट लिहिलेले असतात. म्हणजे ते पीडीएफ तुम्हाला सेंड करणार व्हॉट्सअपवर. तुम्ही त्यांना मेसेज केला तर म्हणजे जे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांचे, समजा कोणी बोलला की क्वांटिटी पाहिजे 100 पीसची आहे, तर त्यांना होलसेल पीडीएफ पाठवा. कोणी बोलला की आमको 1 पीसची आहे. ओके. म्हणजे होलसेल रिटेलचे वेगवेगळ्या पीडीएफ. ओके. हे बघा, आपल्याकडे ना व्हाईट मेटल मध्ये मूर्ती पण आहेत खूप. ब्रास मध्ये पण बघा किती व्हरायटी आहे आपल्याकडे. हे बघा, व्हाईट मेटल मध्ये पण व्हरायटी बघा किती आहे. हे बघा, मोठी मूर्ती पण आहे. हे बघा, हे मूर्ती उचलून बघा, हेवी किती आहे. त्या मूर्तीपेक्षा ही मूर्ती खूप हेवी आहे आणि व्हाईट मटेरियल मध्ये. सेम मटेरियल आहे, आणि काय पण नाही. ओके. आणि क्वालिटी पण खूप छान आहे. आणि
ऑप्शन आहेत तुम्हाला. आता गोकुळाष्टमी पण आहे आणि श्रीकृष्णाची मूर्ती पण आहे. हा हे बघा आता माझ्याकडे जन्माष्टमीचे झुले पण आहेत. ओके, जन्माष्टमीसाठी लागणारे जे हे तर पाळणे सगळ्यात लहान साईज आहेत पाळण्याचे. त्याच्यामध्ये 7 साईज ओके. आहेत माझ्याकडे. आणि खूप छान वाटतंय बघा. आणि व्हाईट मेटल, आता मला पण माझा जो दृष्टिकोन आहे तो सोनं चांदी वगैरे, पण आता हे जे क्वालिटी बघून आहे ना प्रोडक्टचं चेंज झालं आणि खूप छान वाटतंय बघा. आणि यात 7 साईज आहेत ना? 7 साईज आहे. हे ओके. सगळ्यात लहान साईज. आता हे बघा आपण आहे ना ब्लॅक मेटलचे वॉल प्लेट जे आपण गिफ्टिंग साठी हा. देतात हा. आणि दाराचा भार पण लावतात. ओके. हे बघा याच्यामध्ये पण गणपती तुम्हाला बाप्पा आहे, गौतम बुद्ध आहे आणि स्वस्तिक. छत्रपती शिवाजी महाराज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ओके. आहे. मग हे बघा सगळं बालाजी भगवान आहे. बालाजी हे बघा हे पण ऍस्ट्रोलॉजी मध्ये खूप मानतात. ओके. सूर्य आणि 7 घोडे. ओके. हे पण खूप चालतात. तर मित्रांनो आता आपण आलोय साई गणेश हँडीक्राफ्टचं जे गोडाऊन आहे तिथे आपण आलोय. मी तुम्हाला दाखवतो म्हणजे इथे कशी प्रोसेस होते पुढे. तर दादा काय सांगाल याबद्दल? हे बघा इकडे आपल्याला जे मेन स्टॉक हा. असतात ना ते आता हे बघा लोटे जे आहेत ना, ओके. हे बघा लोट्यांचा स्टॉक आहे इकडे, ताटचा स्टॉक आहे, वाटीचा स्टॉक हा. आहे. सगळे स्टॉक तुम्हाला इकडे भेटणार. मेन इकडे पॅकिंग इकडे होते. पॅकिंग होणार इकडे हा. आणि मग डिस्पॅच होतात. ओके. आणि तुम्ही इथे बघाल ना इथे अशी देवादेवतांची मूर्त्या वगैरे आहेत. त्याचबरोबर या साईडला बघाल ना लोटे आहेत जे आपण जी सुरुवातीला व्हिडिओमध्ये शॉपमध्ये बघितलं त्या इथे. आता समजा कोणाला फंक्शन साठी 300 लोटे पाहिजे, लगेच पाहिजे, तर आपल्याकडे बघा स्टॉक आता एवढ्याच मध्ये माझ्याकडे ऑलमोस्ट 500 पीस असेल. ओके. म्हणजे ऑर्डर आली की लगेच पॅक करून देऊन जातात. आणि या साईडला जर बघाल ना जसे आपण शॉपमध्ये बघितले जन्माष्टमीसाठी पाळणे, त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स आहेत. साईज आहे यामध्ये, छोटी आहे. आता हे बघा तिकडे जन्माष्टमीच्या झुल्याचं पॅकिंग चालू आहे. म्हणजे एक कस्टमर आहे त्यांचे 50 पीसचं पॅकिंग चालू आहे. ओके. आता हा माल पॅक होतोय. ह्याच्यामध्ये काय बोललात? काय या पॅकिंग मध्ये काय आहे? हे नाही, हे जे कार्टून आहेत ना, हे बघा एक आणि 2 हे जन्माष्टमी येतात ना, हे कस्टमरचे ओके. झुले. म्हणजे जे पाळणे आहेत ते आता डिलिव्हरी होणार आहे. आणि वरती पण बघू शकता दिवेचे स्टॉक आहे. वरती बघा दिवे, सगळे वाटी, हल्दी कुंकुमचे करंडे, ताट, हे सगळ्यांचा स्टॉक आहेत बघा वरती. आता आपण त्यांचा दुसरा गोडाऊन आहे तिथे आपण जाऊया. त्यामध्ये पण तुम्हाला खूप साऱ्या मूर्ती वगैरे सर्व तुम्हाला इथे बघायला मिळेल. हे बघा इकडे ब्रासचे पण व्हरायटी आहेत. मोठे मोठे गणपतीचे मूर्ती. ते बघा थोडा पॅटर्न वेगळा आहे ना? वेगळा खूप पॅटर्न आहेत माझं. हे बघा समय जे बघितलंय शॉप मध्ये, इकडे म्हणजे चेक होतात प्रॉपर, मग डिस्पॅच होतात. ओके. म्हणजे फुल प्रोसेस प्रोसेस असते. एक ऑर्डर आहे बघा उंदीर मामा. आता हे उंदीर मामा तिकडे नाही आलाय, आताच आहे बघा. चांदीचे ठेवण्याबद्दल हे ठेवायचं. खूप सुंदर आहे बघा. हे बघा समय पण पॅकिंग मध्ये बघा. पॅकेजिंग बघा यांची. आणि जर जास्त क्वांटिटी हवी असेल तर तुम्हाला डायरेक्ट ऑर्डर आली की डायरेक्ट तुम्हाला पॅकिंग करून बघा लोटे पण आहे. आपण इथे समय बघितल्या तर या साईडला छोटे छोटे दिवे आहेत, ते पण पॅकिंग मध्ये आहेत. आणि ऑर्डर आली की लगेच चेक करून ते तुम्हाला डिस्पॅच करतात. आणि लोटे वगैरे आहेत या साईडला खालती पूर्ण. हे एकाच लोटे ऑलमोस्ट 1000 पीस असेल इकडे. ओके. आणि व्यवस्थित चेक करून जास्त जातात. इकडे पण आहे बघा पित्तलचे सगळे पूजांचे. हे आपले ब्लॅक मेटल जे बघितले त्याचे आहेत. हे बघा ब्लॅक मेटलचे. ओके. दरवाजावर लावायला वगैरे ते आपण बघितलं ना पहिला तेच. आता तुम्ही वरती पण बघू शकता ते चावी दिवा जे आहेत ना, आता गणपती आणि दिवाळीमध्ये खूप लागतात ते चावी दिवा पण आहे वरती. ओके. बघू शकतात फुल स्टॉक आहे. तर गणपतीचा पहिलाच आम्ही स्टॉक घेऊन बसतात. हे बघा इकडे पण आहेत. हे लोटे आहेत ना, एक फॅन्सी लोटे आहेत, ते बॉक्स मध्ये येतात. हे बघा हे व्हाईट वाला. म्हणजे बॉक्स पॅकिंग करून ठेवले. हे लोटा आहे ना वेगळा मॉडेल आहे. हे लोटा नॉर्मल असतात, ते वेगळा मॉडेल आहे म्हणून ते बॉक्स मध्ये शाईन असतात. अच्छा. आणि या साईडला वगैरे तुम्ही बघाल ना, हे बघा हे पूर्ण आपला ब्रासच्या मूर्त्या वगैरे. आणि गणपतीमध्ये पण तुम्हाला ऑप्शन्स आहेत इथे. खूप व्हरायटी भेटणार माझ्याकडे. ऑलमोस्ट 100 व्हरायटी आहे गणपती. हे बघा आता जन्माष्टमीसाठी हे बघा बालगोपाल. ओके. हे बघा. आणि खूप छान वाटतं म्हणजे बघा गिफ्टिंगसाठी किंवा घरी देवाऱ्यात वगैरे ठेवण्यासाठी खूप छान आहे बघा. आणि क्यूट वाटतंय बघा.
तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आणि आजचा ही व्हिडिओ तुम्हाला कशी आवडली आणि त्या रिलेटेड जी इन्फॉर्मेशन दिली ती तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण भेटूया असाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स.